हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हितेनागतो ज्ञानराजा सुपात्र तया च गीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण एक महत्त्वाच्या ओळीचा विचार बघितलेला होता। स्वर्गा पुण्यात्मक पापेचे, पापात्मक पापे नरका जायचे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य। त्या शुद्ध पुण्याचा विचार करायला लावणारी ती ओवी आहे। भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून जे ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ती सगळं शुद्ध पुण्य असतं। त्याच्या प्राप्तीसाठी भले त्याच्या ठिकाणी करावा तो अधर्म असतो कवा म्हणतात। भगवंताच्या प्राप्तीसाठी जरी अधर्म घडला तरी तो करा, म्हणजे धर्मापेक्षाही श्रेष्ठ कोणते असेल, म्हणजे मी धर्माचीच प्राप्ती करतो। बरेच वेळा खालच्या दर्जाची माणसं जी असतात ना, आसुरी संपत्तीमधले, ते काहीतरी हिंसात्मक कार्य अशा भ्रष्टाचारामध्ये दडलेले असतात आणि पापात्मक पाप करत असतात। पण बरीचशी संख्या जी आहे ती धर्म पाळणाऱ्यातली आहे, बरीचशी संख्या आहे। पण या संख्येच्या त्याच्याही वरची संख्या असायला पाहिजे की भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे, चांगलं वागावं म्हणून वागणारी पुष्कळ मंडळी आपल्याला बघायला मिळतात। चांगलं वागतात, काही वेळा धर्माच्या भीतीनं वागतात, काही वेळा स्वतःच्या संस्कारामुळे चांगले वागतात, काही वेळा म्हणतात ती चांगलं वागायचंच असते म्हणून वागतात। अशी वेगवेगळी गट आहे। बरीचशी जी चांगलं वागतात ती भीतीनं वागतात। चांगलं वागायचं नसतं पण भीती वाटते, कोणतरी मला काहीतरी म्हणेल, सगळ्या जगामध्ये माझी नाचक्की होईल, माझी कीर्ती जाईल, माझं धन कोणतरी घेऊन जाईल, यासाठीच वर वर काहीतरी करत असतात आणि त्यामुळे चांगलं वागतात। जर मी कुणाला तरी मारलं, मारायची इच्छा असते बरं काय, एखाद्याचा मर्डर करावा अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये कधीतरी येते त्याच्या आयुष्यामध्ये। पण तो करतो का? नाही। मर्डर करून तुरुंगात जायचं आहे काय, म्हणून तो म्हणतोय मर्डर करायला नको, याचा अर्थ तो चांगला वागला का? धर्माची बंधनं जी आहेत, नीतीची बंधनं आहेत, ती मनापासून सांभाळता आली पाहिजे। आणि धर्म हा जो पालन आहे, हे धर्मपालन हे अंतिम मोक्षातच रूपांतरित झालं पाहिजे, हा मुख्य मुद्दा आहे। इथं याज्ञिकांचं उदाहरण दीक्षितांचं दिलेलं आहे। म्हणजे आम्हासारखे जे यज्ञ करतात, यज्ञ म्हणजे काहीतरी करतात, आमचे यज्ञ कसले असतात, तीर्थयात्रा, ही कर्मच आपले आहेत, ही कर्मकांडामध्ये। पण यामध्ये काय आहे, तीर्थवृत्ती, भाव धरी रे करुणा, शांती दया पावना हरे करी। हरिपाठामध्ये तीर्थयात्रेचं वर्णन कसं माऊली करतात बघा। तीर्थयात्रेला कमी लेखलेलं नाही माऊलीने, पण तीर्थयात्रेचा उद्देश हा भगवत प्राप्ती जर असेल तर शांती दया पाहुणा हरी करी। शांती दया नावाचे पाहुणे हरी आपल्या घरी पाठवतो। मग शांती शब्दाचा अर्थ, शांती हे कुणाचं स्वरूप आहे? परमात्म्याचं आहे। दया हे कुणाचं स्वरूप आहे? परमात्म्याचं आहे। दया, शांती, करुणा या सगळ्या गोष्टी जर माझ्या आयुष्यामध्ये जर आल्या तर मग भगवत प्राप्ती झाली की नाही? केव्हा? तर माऊली म्हणतात, तीर्थ वृत्ती भाव धरी रे, तिथं काय धरी रे भाव, मग करुणा शांती दया पाहुणा हरी। मला तीर्थव्रताच्या ठिकाणी आपण व्रत करतो, उपवास करतो, त्या प्रत्येक पाठीमागचा जे ध्येय असतो किंवा ज्याला आपण उद्देश असतो, ते लक्ष हा मोक्ष असला पाहिजे। पण तो मोक्ष नसतो आपला उद्देश। देवाच्या प्राप्तीसाठी फार फार नव्हे, फार नगण्य लोक असतील। आपणच आपला विचार करायचा, जगाचा विचार करत बसायचं नाही।
आपण जी काही गोष्टी म्हणून देवाच्या नावाखाली करतो, त्या देवप्राप्तीचा उद्देश केवढा असतो? मला देव प्राप्त झाला पाहिजे, मला अखंड शांती लाभली पाहिजे, असं म्हणणाऱ्यांची संख्या फार कमी असते. त्यांच्यावरती हा फटकारा मोडलेला आहे माऊलीने, बरं काय, की स्वर्गात्मक म्हणजे स्वर्गात पुण्यात्मक पाप जातो आपण, चांगलं चांगलं वागतो. हे चांगलं वागणं म्हणजे भीतीनं माझी कोणतरी नाचक्की करू नये, माझी आबरू जाऊ नये म्हणून चांगलं वागतो मी, याला पुण्यात्मक पाप म्हणायचं. आणि पापाचं मग पाप म्हणजे कुणाचा विचारच न करता दरोडे घालायचे, भ्रष्टाचार करायचा, कोण काही म्हणून तो म्हणतोय मी तुरुंगात पण जायला तयार आहे, हे पापात्मक पाप झालं. ह्या दोन्हीतून जे बाहेर पडतात आणि मनापासून भगवंताला प्राप्तीची इच्छा करतात, ते खरे शुद्ध पुण्याचे अधिकारी आहेत आणि तेच भक्त आहेत. एवढंच सांगायचं आहे माऊलींना. त्यामध्ये आपण या कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो हे आपण स्वतःला तपासलं पाहिजे. 3 कॅटेगरी माऊलीने दिलेल्या आहेत. घाबरून केलेलं पुण्य किंवा स्वर्गप्राप्तीच्या इच्छेनं केलेलं पुण्य. घाबरूनच की नाही स्वर्गप्राप्ती का मागतोय आपण? घाबरतोय की नाही? कशाला घाबरतोय? मृत्यू लोकाला, नरकाला. नरकाला घाबरतोय म्हणून आपण करतोय, देवासाठी करत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. नरकातलं दुःख नको, मृत्यू लोकातलं शरीर नको, ते मानव शरीर. त्या मानव शरीरामध्ये सगळ्या व्याधी असतात. मग ते नको म्हणून काय मागून मी घेतोय? मी स्वर्गातलं सुख मागून घेतोय. घाबरूनच का नाही? घाबरूनच आहे ते. म्हणून त्याला शब्दाला भीतीपोटी केलेला धर्म हा अधर्मच ठरतो. अधर्म म्हणण्यात अर्थ काय? पुण्यात्मक पापच ठरतं. असा जर विचार करून आपण पुढे निघालो ना, तर माऊलींचं बोल आपल्या लक्षात यायला लागतील. कशा ओव्या आहेत त्या रुजवता येतील आपल्यामध्ये आणि आपण त्याचा उपयोग करू. पुढे त्याच पद्धतीचं आणि परत भाषांतर आणि सगळ्या स्वर्गाचं जे वर्णन आहे ते स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. माऊलीने पाहिलेलं आहे स्वर्ग, म्हणूनच ते इतकं सुंदर वर्णन करतात. सगळ्या पुराणामधून त्याचं वर्णन स्वर्गाचं केलेलं आहे, नरकाचं वर्णन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचं आहे. त्यात माऊलीने आता वर्णन कसं करतात बघा, की आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता, ते पुण्य ऐशे म्हणतात जीवन तुटे काय? अरे जीव तुटणार नाही काय? की मजची माझी असता, माझ्या व्यापक स्वरूपामध्ये अभिन्न रूपानं असतानाही ज्या कर्माने नित्यानंद स्वरूपात मी दुरावतो, माझे ज्ञान होत नाही, जेणे मी दुरावे पंडुसुता, ज्यापासून भगवंत दूर जातो ते पुण्य म्हणताना जीव तुटत नाही काय? जीव का तुटू नये? जीव तुटून पडणार नाही का? ते पुण्य ऐसा म्हणता जीव न तुटे काय? म्हणजे काय? मीच माझं स्वरूप तुम्ही असताना सुद्धा मीच नाही म्हणून म्हणता किंवा माझ्यापासून दूर जाता. जीव रूपानं, देह रूपानं मी बाजूला जातो. मी आई बनतो, बाप बनतो आणि मी ब्रह्म आहे राहतच, शिल्लकच राहतं. मी ब्रह्म आहे या विचारापासून मी दूर जातो. असा त्याचा मूळ अर्थ आहे. हा मजची माझी असता म्हणजे मी ब्रह्मस्वरूप असताना सुद्धा जेणे मी दुरावे पडू सुद्धा मी देह किंवा जीव का स्वतःला मानून घेऊन स्वतःला बाजूला करतो? मी मूळचा त्यातला आहे, त्याचा अंश आहे आणि अंश असताना सुद्धा मी त्याच्यापासून स्वतःला दुरावतो. मग असं हे दुरावणं आणि त्याला जर पुण्य म्हणायला लागलो आपण, स्वर्गाला जाणं, स्वर्गासाठी पुण्य प्राप्ती करणं, हे भगवंतापासून दूर जाणं आहे की नाही? आहे. मग स्वर्गासाठी जे पुण्य प्राप्त केलं त्याला जर पुण्य म्हणायचं असेल तर जीभ तुटणार नाही काय? मुद्दा हा आहे. जीभ तुटेल का म्हणतात? अरे तुम्हाला शाप लागेल की. आपण म्हणत नाही ते अरे बोलताय काय, तुमची जीभ तुटून जाईल असं खोटं बोलायला लागलाय. जसं हा खोटं बोलतोय. हा काय म्हणतोय की मी जे स्वर्गाच्या प्राप्तीसाठी जे करतोय ते पुण्य आहे. नाही रे बाबा, ते पापच आहे. पापात पुण्यात्मक पाप आहे. चांगलं आहे ते, चांगलं पाप करतोस तू. नरकासाठी केलेलं जे पाप असते ते वाईट पाप असतं आणि स्वर्गाच्या प्राप्तीसाठी केलेलं असते ते चांगलं पाप असते. पापच आहे दोन्ही. एक चांगलं पाप आणि एक वाईट पाप. सोप्या भाषेत आपण जरा बोलूया म्हणजे आपल्या लक्षात यावं लागेल. यामुळे काही जीव तुटणार नाही काय? जी गोष्ट आपल्याला भगवंतापासून दूर घेऊन जाते, ज्यावेळी भगवंताचा विचार करत असताना आपल्याला प्रापंचिक विचार येतो आणि तो आपल्याला देवापासून दूर घेऊन जातो.
देवघरामध्ये पूजा करत असताना प्रापंचिक विचार, नोकरीचे विचार, व्यापाराचे विचार घुसले की मी व्यापार करण्यासाठी दुकानात जातो, नोकरी करण्यासाठी नोकरीच्या ऑफिसमध्ये जातो, असतो देवघरामध्ये मात्र. हे दुरावतो का नाही मी माझ्या देवापासून? असून देवाघरामध्ये मी मात्र असतो ऑफिसमध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी मी असतो, शेतामध्ये काम करत बसलेलो असतो. जेणे मी दुरावे पंडुसुता मजची माझी असता, माझ्यातच असता. मी ब्रह्मरूप आहात, तरी ब्रह्मरूप न मानता तुम्ही देहरूप मानता, देव म्हणता. जे अहम ब्रह्मास्मी याऐवजी अहम देह शब्द वापरलेला आहे. माझ्या स्वरूपाशी एक रूप असून त्या सकाम कर्माचरणामुळे जीव माझ्यापासून दूर जातात आणि स्वतःला जीव समजतात. वास्तविक तो जीव परब्रह्म आहे. जीव ब्रह्मेव नापरा. जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा नाही. आणि माझ्यापासून दूर जातात त्या कर्माचरणाला पुण्य म्हणताना जीव झडत नाही काय असे म्हणणाऱ्यांची, असं माऊली बोलतात. माऊलींच्या सौम्य भाषेतल्या शिव्या येतात बरं काय. एवढ्या मोठ्या शिव्या द्यायला माऊलींना जमत नाही, म्हणून एवढेच मूर्ख, जीभ झडणे हे शब्द असले वापरलेले आहेत. म्हणून परमात्माच्या ठिकाणी सर्व प्राणी, जसं मागच्या वेळेस उदाहरण आपण घेतलं, सोन्याच्याच धागात सोन्याचे मणी जसे ओवावेत किंवा एखाद्या कापडामध्ये सूत असावं, तसा हे सगळे प्राणी मात्र आहेत. हे परमात्म्याहून भिन्न नाही. सोन्याचाच धागा म्हणजे परमात्मा आहे आणि त्यात ओवलेले सोन्याचेच मणी आहेत. मणी चांदीचे नाहीत किंवा लोखंडाचे नाहीत, हे मण्याने कळलं पाहिजे. धागा सोन्याचा आहे, बरोबरच आहे, पण मणी पण सोन्याचे आहेत. मग ते सोन्याची एकरूप आहेत की नाही? आहेत. फक्त सोन्यामध्येच्या धाग्यामध्ये गुंफलेले आहेत, सुट्टे सुट्टे वाटतात. दिसायला विश्वामध्ये अनेकत्व दिसतं खरं, पण ते एकाच धाग्यानं जोडलेलं आहे. आपल्याला कापड म्हणून वेगळं भिन्न वाटत असतं, सुताचे धागे वेगवेगळे वाटत असतात, पण कापड एकच आहे ना. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. मग कापडात ज्याप्रमाणे सूत असतं तसे हे प्राणी मात्र हे परमात्म्याहून अजिबात भिन्न नाहीत. जीव एक हरी आत्मा, जीव शिव समा. पण ज्याप्रमाणे लहान लहान मुलं असतात बघा, घरात खेळतात, काहीतरी काहीतरी त्यांचं संसार थाटतात बघा. छोटी छोटी भांडी असतात खेळण्यातली, ती खेळण्यातली भांडी घेऊन असं काहीतरी एक असं मध्ये काहीतरी एखादी भिंत लावतात, कशाची तरी तगड वगैरे पुट्टा लावतात आणि पुट्टा लावून आमचं कोपऱ्यात एक स्वतःचं घर आहे, घरातच घर करतात. मुलं करतात का नाही? आणि घरात बसूनच ती म्हणतात आमचं आम्ही जेवण करायला लागलोय आतमध्ये. ते खरं घर नसतं. तसं लहान मुलं घराच्याच एका कोपऱ्यामध्ये स्वतःचं घर करतात आणि त्यालाच आपलं घर समजतात. तर त्याप्रमाणे परमात्मा एवढा व्यापक जीव असताना सुद्धा देहाशी तादात्म्य करून देहा एवढा मर्यादित होतो, छोटा होतो. तू देह समजलास तर तू छोटा आहेस, आणि तू आत्मा समजलास, परमात्मा समजलास तर तू व्यापक मोठा आहेस. जसा एखादा समुद्रातून बाहेर पडलेला थेंब स्वतःला थेंब समजावा, मुळात तो समुद्र आहे, म्हणून त्यानं समुद्राशी एकरूप व्हावं. पण ज्यावेळी तो थेंब म्हणून बाजूला पडतो त्यावेळी त्याची किंमत खालावते, डिग्रेडेशन होते त्याचं. तसं देहरूपामध्ये माझं डिग्रेडेशन झालेलं आहे. असा डिग्रेडेशन करून घेणाऱ्याला परत जन्म देताना भगवंत विचार करतात, म्हणतात याला ज्या कामासाठी नेमलं होतं ते काम हा करतच नाही. ज्या कामासाठी याला पाठवलंय ते काम याला करतच नाही. मला वाटलं पात्रतेचं आहे म्हणून याला 2 पाय, डोळे, बुद्धी, नाक, वाचा हे सगळं देऊन पाठवलं. काया दिली, वाचा दिलं, मन दिलं आणि जीव दिला. ह्या 4ही गोष्टी त्या परमात्म्यानं दिलेल्याच आपल्याला मुफ्तमध्ये. पण दिल्यात, भगवंताला वाटलं की हा जाईल, विश्वास ठेवला माझ्यावरती आणि मला पाठवला. पण मी गद्दारी करेन. मी इथं आलो आणि मी स्वतःला जीव समजायला लागलो, मी देह समजायला लागलो, मुळात देव असताना. म्हणून देवाच्या प्राप्तीसाठी जे कर्म करायचं आहे ते सोडून तिने दुरावे मी पंडुसुता. ज्या ज्या गोष्टीमुळं भगवंत दुरावेत तीच गोष्ट मी करायला जर लागलो तर देव पुढच्या वेळी दुरुस्ती करेल माझ्या देहामध्ये.
हा जर तोंड दिलंय, मुख दिलंय, वाचा दिली तरी रामकृष्ण हरी म्हणत नाही ना, तर याची वाचा काढून घेतली पाहिजे. म्हणजे बिनवाचेचा प्राणी याला केला पाहिजे. 2 पायाचा न करता याला चतुष्पाद केला पाहिजे. कारण हा काम काय करत नाही. याची बुद्धी, मन, अंतःकरण काढून घेतलं पाहिजे. ह्याचं ज्ञान जे आहे, वृत्ती ज्ञान, ते काढून घेतलं पाहिजे आणि याला खालच्या स्तरावर अधोगतीला टाकला पाहिजे, असं देव म्हणेल की नाही. परमपूज्य मंदात एक प्रसंग सांगायचे, आपल्या प्रवचनामधून अजूनही सांगतात त्या. तर एक फार मोठा गावातला एक मोठा माणूस होता. खूप खूप श्रीमंत होता. पण त्या श्रीमंती पण त्याचं भगवंतावर प्रेम होतं. म्हणून त्याने एक सुंदर असं मंदिर आपल्या घरासमोरच किंवा घराच्या बाजूला परिसरामध्ये त्याच गावामध्ये बांधलं. आणि ते मंदिर बांधल्यानंतर आता त्या मंदिराची व्यवस्था त्याला रोज करणं काही शक्य नव्हतं. तो स्वतः मोठा माणूस होता. त्याचा मोठा व्यापार होता. खूप मोठा पसारा प्रापंचिक होता. त्यामुळे त्याला देवधर्माकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. म्हणून त्यानं काय केलं, आपल्याच परिचयातला एक माणूस नेमला आणि त्याला सांगितलं, तुला ते देवासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत मंदिरामध्ये, त्या मी पुरवठा करणार आहे. तू काय फक्त करायचंस, हे तेलाचा डबा, तुपाचे डबे आहेत, सगळं निरंजन रोजच्या रोज लावायचंस तिथं. तिथं रोज धुपारती तू केली पाहिजेस आणि तुला असणारा पगारही तुला मी देतो. फक्त ते सांभाळायचं, तुझी ड्युटी ती आहे. देवघरातला, त्या मंदिरातला दिवा विजता कामा नये. म्हटलं ठीक आहे, सोपी गोष्ट आहे. तेल तर तेच देणार आहेत आणि उलट पगार देतात त्याच्या. त्यामुळे रोज सुरू झालं. तो श्रीमंत ग्रस्त अधूनमधून यायचा, सकाळी यायचा, दिवा जळतो आहे. दुपारी यायचा, कधी कधी दिवा जळत आहे. म्हणजे तो आपली ड्युटी, तो माणूस, नेमलेला माणूस व्यवस्थित करतोय. संध्याकाळी यायचा, दिवा जळतो आहे. काही दिवसानंतर त्यानं चेक केला म्हणून रात्रीचं पण आला. रात्रीचं बघितलं तर रात्रीचंही दिवा जळत होता. ते म्हणजे चांगलं काम करतोय. त्यामुळे दर महिन्याला, दर वेळा संपेल तसे तुपाचे डबे, तेलाचे डबे ते पुरवा. कधी कधी तो श्रीमंतग्रस्त त्याच्या एकूण कामाच्या व्यापामधून त्याला कधी कधी यायला जमत होतं. आणि म्हणून त्याने काय केलं, हा जो नेमलेला माणूस होता, म्हटलं रोज कुठे येतोय, सकाळी येऊन जातोय ना, सकाळी त्याला दिवा लावून ठेवायचा. किंवा संध्याकाळी येतोय ना, त्याला दिसावं म्हणून संध्याकाळी दिवा लावून ठेवायचा. मध्ये दुपारचा असतोय कुठं. म्हणून अधूनमधून त्यानं ते तूप आपल्या प्रपंचासाठी वापरायला चालू केलं. देवाचं तूप, देवाचं तेल आपल्या प्रपंचासाठी वापरायला चालू केलं. हे जेव्हा त्यानं कधीतरी एक दिवशी चक्कर टाकली, त्या श्रीमंत माणसानं त्यावेळी कळलं की देवघरामध्ये दिवा जळत नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आल्यावर म्हणले, त्याला बोलावून घेतलं, आता तुझी नोकरी नाही, तुला आम्ही आता काढून टाकतो. कारण जे तुला मी दिलं होती, वस्तू पुरवली होती, तुला नेमला होता, तुला वेतन दिलं जात होतं, त्या पगाराचं तू काहीही काम केलं नाहीस, म्हणून तुला मी नोकरीवरून काढतो. छोटासा दृष्टांत आहे, परमपूज्य मंदाते सांगतात. याचा अर्थ असा होतो की तुला मी ज्यासाठी नेमलं होतं ना, देव म्हणतो, श्रीमंत ग्रस्ताला कसं त्याला नेमलं होतं आणि तूप तेल पुरवला होतं ना, तशी माझे प्रापंचिक साहित्य मला दिले ना त्यानं. आता मला डोळे, कान, नाक दिलेत, नोकरी दिली, पैसा दिला. कुठले आले ते सगळे? हे भगवंतानं पाठवलेत. आणि त्याचा वापर मी कुशासाठी करायला. तो माणूस जसा आपल्या घराच्या कामासाठी करत होता ना, घरात किचनमध्ये वापरत होता देवाचं तूप, देवाचं तेल, तसं आम्ही भगवंतानं दिलेली ही सगळी मालमत्ता जी आहे, ती माझं विषय आणि विषय भोगामध्ये मी खर्च करतो. कुणाकुणाला तरी माणसांना खुश करण्यासाठी करतो. देवानं दिलेली संपत्ती तुझ्या नातलगांना खुश करण्यासाठी वापरतोस काय, मग तुझं डिग्रेडेशन करतो. भगवंत असंच म्हणतो, आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पण दुसता. अरे माझ्यातच असतोस आणि माझ्यापासून दूर जातोस. म्हणजे मी दिलेली सगळं जे शरीर आहे, मी दिलेलं सगळं तुला दिलेली प्रॉपर्टी आहे, आपलीच माना लागला आणि हक्क सांगायला लागला त्याच्यावर. अरे तुला ट्रस्टी म्हणून नेमला होता आणि तू मालकच बनलास आणि ताब्यात घ्यायला तुझ्या नावावर चढवा लागलास प्रपंच, तर तुला मी घालवून टाकेन, असं भगवंत म्हणतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जशी लहान मुलं एका कोपऱ्यामध्ये स्वतःचा संसार थाटतात, तसा देहरूपी संसार दुसरीकडे थाटतो आणि म्हणतोय हा माझा देह आहे. म्हणतोय अरे तो ज्या ज्याच्यामध्ये देह राहतो, ते अवकाश कुणाचा आहे बघ.
म्हणजे ज्यामुळे परमात्मा दुरावत असेल त्याला पुण्य म्हणणं म्हणजे पुण्य शब्दाची विटंबनाच आहे विचार केला तर. हा पुण्य शब्द पुण्य पुण्य कसं म्हणता येईल त्याला? पुण्य कोणतं? ज्यामुळं देव दुरावत नाही त्याला पुण्य म्हणायचं. पण जे करा लागलोय आपण त्यामध्ये पुण्य म्हणतो आपण त्याला, पण खरं पाहता ती पुण्य शब्दाची विटंबना आहे. ज्यामुळे भगवंत दुरावतो ते ते पापच असतं, दिसायला पुण्य असलं तरी सुद्धा. कार्याचा खूप विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला आहे बरं काय. दिसायला पुण्य असायला पाप, म्हणजे ज्यामुळे मग एक व्याख्या आपण आपल्यापुरती लागू करून घ्यायची. माऊली सांगतात बरोबर. काय करायची व्याख्या लावून घ्यायची? जे जे दिवसभरातल्या मी क्रिया करतो त्या त्या क्रिया भगवत आठवणीमध्ये, भगवत स्मरणामध्ये, ईश्वर स्मरणामध्ये, ईश्वर अर्पण बुद्धीने मी जर करत असेल तर ते ते शुद्ध पुण्य होतं. यासाठी काहीही करावं लागत नाही, फक्त त्याची आठवण काढून आपल्या कर्माला सुरुवात करावी लागते. म्हणून ज्यामुळे भगवंत प्राप्ती होते असं कुठलंही कर्म जे आहे ते शुद्ध पुण्य आहे. किंवा भगवत प्राप्ती व्हावी, देव खुश व्हावा असं ज्यावेळी वाटतेने आपण कर्म करतो त्यावेळी ते शुद्ध पुण्य होतं. कोण म्हणेल काय माहितीये, मी दारूच्या अड्ड्यावर जातो किंवा जुगाराच्या अड्ड्यावर जातो, ते कर्मच आहे ना. आणि देवाचं नाव घेऊन दारू पितो. आत्ताच आपण म्हणतो ना, भगवंताचं स्मरण करून केलेलं कर्म शुद्ध पुण्य असतं. आणखीन एक खोचक बाब आहे, जे जे देवाला आवडतं, मी जे कर्म करतो जे देवाला प्रिय आहे ते शुद्ध पुण्य असतं, ते शुद्ध कर्म असतं. दारू पिणं ह्यालाच खटकेल का रे? अरे बापरे, मी दारू पितोय, देवाला वाईट वाटलं असेल असं वाटणार ना? वाटलं तर ते कर्म चुकीचं कर्म करतो आपण. म्हणतो गो म्हणतात बघा, देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. अंतरे म्हणजे ज्यामुळं देव अंतरेल आपल्यापासून दुरावेल ते न आचरावे, त्याचं आचरण करू नये. ज्यामुळं भगवंत बाजूला जाईल, भगवंत माझ्यावर नाराज होईल, अप्रसन्न होईल, असं कुठलंही कर्म करू नये. पण देव जोडे ते करावे अधर्म. अधर्म आहे, वास्तविक ते बसत नाही त्यामध्ये, तरी करा ज्यातून देव जोडला जाईल. देव जोडला झाला पाहिजे. मात्र मुख्य अट्ट ही एकच आहे, आपण काही कर्म करतो ना, ती कर्म पुण्याला आणि पापाला कारणी होतात. कारण त्याचं आहे आपण मध्यस्थी देवाला घेत नाही. जर देवाला जर आपण मध्यस्थी घेतलं, म्हणजे उदाहरणार्थ मागच्या वेळेला देहाच्या ठाई इंद्रिया मानू नाही अशी एक ओवी आपण पाहिलेली होती. इंद्रियांना विचारत नाही, आपली इंद्रिय आणि विषय ह्या दोन्हीच्या मध्ये देवाला बसवला पाहिजे. माझी इंद्रिय काय पण खाऊ म्हणतात, त्याच्यामध्ये देव बसवायचा. खायची वस्तू पुढे, खाणारं इंद्रिय इकडं, जीभ टेस्ट घेणारं, आणि त्या दोन्हीच्या मध्ये देव. ज्यावेळी अशी कल्पना करेल ना, त्यावेळी आपली जीभ आवरली जाईल, आपले हात आपले डोळे आवरले जातील. ज्यावेळी म्हणून काय म्हणतात, तुकोबा म्हणतात, आता आड उभा राहे नारायण, दया सिंधू पण साच करी. आड उभा राहे म्हणजे माझ्या आणि विषयांच्या मध्ये तू उभा राहा, कारण हे विषय मला सतावतात, मोहित करतात, आकर्षित करतात. म्हणून मला तू काय कर, मला काय आता अनावर इंद्रिय काय म्हणतात, मला इंद्रिय अनावर आहेत, मी आवरू शकत नाही इंद्रियांना, तुकोबा म्हणतात बरं काय. आणि आमची सर्वांची अवस्था तीच आहे. कुठलं तरी इंद्रिय जी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आहेत ती वर येतच असतात, आणि नको ते पाहायला, नको ते ऐकायला, नको ते बोलायला, नको ते करायला भाग पाडतात. म्हणून काय करावं, प्रत्येक ठिकाणी देवाला आड ठेवावा. आता आड उभा राही नारायण, दया सिंधू पण साच करी. तू दयाळू आहेस, माझ्यावर दया कर. म्हणून इथं तुकोबा म्हणतात, ज्यामुळं भगवंत दुरावतो ते सगळं अधार्मिक आहे, ते पुण्य नव्हे. ज्यामुळं देव जोडला जातो ते खरं पुण्य आहे. वरती सांगितलं ते पुण्य आहे म्हणता, ज्यानं देव दुरावतो त्याला पुण्य कसं म्हणता असा प्रश्न विचारला.
318 नंबरची ओवी. परी असो आता प्रस्तुत, बस झालं आता, किती सांगू तुला हे. आता प्रस्तुत, प्रस्तुत म्हणजे आत्ताचा चालू असलेला विषय, प्रासंगिक पाप पुण्याची चर्चा आता पुरे ऐक. यापुरी ते दीक्षित, अशा पद्धतीने ते दीक्षित यज्ञयाग करणारे यजुनी माते याचित स्वर्ग भोग. याप्रमाणे ते दीक्षित माझं भजन यजन करतात आणि स्वर्ग भोगाची इच्छा करतात. आपण आपल्या यज्ञाचा आणि याज्ञिकांचा विचार आता करायचा नाही. आम्ही जे भजन पूजन देव धर्म काय करायला लावले ना, त्यासाठी ओवी वापरायची. आपण म्हणणार आम्ही काय याज्ञिक नव्हे, आम्ही काय दीक्षित नव्हे. दीक्षित म्हणजे यज्ञयाग करणारे. आता कोण यज्ञयाग करायला लागले? कोण करतच नाही. आत्ता चालू आहे आमचं काय, देवपूजा करतो, तीर्थयात्रा करतो, भजन म्हणतो, करतोय ना, ध्यान करायचा प्रयत्न करतो, तत्वचिंतन करतो. या सगळ्या गोष्टी करून काय म्हणतात, माते याचित, यजुनी माते याचित स्वर्ग भोग. याचित म्हणजे स्वर्ग भोगाची याचना करतात, स्वर्ग भोगाची इच्छा करतात. हे सगळं या करतात, बरोबर आहे, चांगलं करतो ना, पण यजन करून भजन करून स्वर्ग भोगाची इच्छा करतात. म्हणून मला त्याच्याबद्दल वाटतं की विषांत राहू दे म्हणतात. थोडक्यात सांगतो, माझी उपासना करायची आणि स्वर्गाची भोग मागायची. अरे माझी उपासना करून देव का मागत नाही तुम्ही? देव मागितला तर स्वर्ग नरक मृत्यू ह्या तिन्ही गोष्टीतून स्वतंत्रता बाहेर पडतो ना आपण. सोपी गोष्ट आहे ना. काहीतरी मागायचंच आहे ना, तर मागायचं तर स्वर्गभोग का मागायचा? आणि स्वर्गभोग मागता मागता चुकून दुसरंच काहीतरी मागशील, कारण मागण्याची अक्कल तेवढी जीवाकडे नसते. म्हणून सरळ सोप्या भाषेत मागावं. देवा मला काय मागायचं पण समजत नाही, पण तू माझ्यापासून दूर होशील असं काय मला नको आहे बरं का, असं म्हणावं प्रत्येक प्रार्थनेमध्ये. प्रत्येक देवपूजेच्या वेळी, झोपताना, सकाळी उठल्यानंतर, नामस्मरणाच्या सुरुवातीला म्हणावं, नामस्मरण माझं चुकण्याची शक्यता आहे देवा, मी भरकडतो कुठेतरी, पण मला तुझ्याच प्राप्तीसाठी मी करायला लागलो. चुकून माझ्या मनामध्ये प्रापंचिक आणि विषयांच्या इच्छा येतील. मला विषयाची इच्छा नाही, मला नको आहे, पण माझं मन फार घात करतं. माझं चंचल मी मन कृष्णा परमाती बलबद दृढम, फार बलबद आहे आणि माझा त्याचा निग्रह करणं माझ्यासाठी अत्यंत अशक्य अशी गोष्ट आहे. मग मी काय करू? तर मी करतो ना, ती तुझी सेवा म्हणून घे, अन्यथा मी काय करू शकत नाही. कारण मला तुझ्याच प्राप्तीसाठी मी जे जे करतोय, फक्त ते मध्ये मध्ये जे आकर्षण निर्माण होतात, मोह निर्माण होतात, मी काय करू? कैसे करू ध्यान, कैसा पाहू तुझं वर्म दावी मज याचकाशी, कैशी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुरशी. काय सुंदर असं विवेचन करतात बघा. आणि म्हणतात काय, कैशी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुरशी. तुका म्हणे काय आणि पुढे वर्णन आहे, मी विसरलो अभंग. तू फार सुंदर अभंग आहे. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ. गाथिक बघायला काय हरकत नाही, 3-4 चरणांचाच अभंग आहे, फार सुंदर आहे. देवालाच म्हटलो आपण, कसं करू तुकोबा म्हणतात, कसं करू सांग, मला ध्यान जमत नाही, कसं तुझं नाम घेऊ, पण कोणत्या गुणानं तू मला प्राप्त होशील हे मात्र मला सांग. हे वर्म दावी मज याचकाशी, मी याचक आहे तुझ्या दारातला, फक्त एक वर्म मला सांग की कोणत्या कोणत्या कर्मानं असं कुठलं काम करू रे बाबा मी, की त्यामुळे तू मला प्राप्त होशील. मी जे करतो ते मला काही कळत नाही. म्हणून आपण काय करावं आणि म्हणायचं मला जेव्हा जे जमते आणि मी मला जे वाटते, फक्त माझी इच्छा आहे तुझी प्राप्ती व्हावी. मी आता मगापासून केलं, त्यामध्ये थोडासा प्रपंच आणि विषयांची इच्छा आणि विषयांच्या आठवणी पण असतील. तुझ्या आठवणीबरोबर विषय पण मला आठवतात, पण मी काय करू? मला तुझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि विषय मध्येच घुसतात. मी काय करू त्याला? काय करू मन अनावर, काय करू मन अनावर. तुकोबांचाच अभंगातली ओळ आहे, माझं मन अनावर होतं, मी काय करू? तर कैसे करू ध्यानाला, ते काय वर्म जे आहे ते मला एकदा सांग. म्हणजे काय कळते आपण जे करतोय ना, ते देवा म्हणजे समजून घे. एक मुलगी नेहमी मंदिरामध्ये यायची, पुजारी त्याला बघायची रोज सकाळी, मुलगी ती छोटी मुलगी, आणि ती बघायची, नमस्कार करायची आणि काहीतरी पुटपुट 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 फुटायची आणि जायची. पुजाऱ्यांना वाटायचं कसली स्तोत्र म्हणत असतील, काय म्हणत असतील, काय कळत पण नाही, ऐकू पण येत नाही. म्हणून बरेच दिवसानंतर पुजाऱ्याने तिला, छोट्या मुलगीला विचारलं, बाळ काय म्हणतेस तू? तर मी देवाची प्रार्थना करतोय, देवाकडे मागणी मागतोय, देवाची पूजा करतोय, पण कुठल्या स्तोत्राच्या नाही, स्तोत्र वगैरे मी काय काय म्हणत नाही, अ पासून ज्ञेपर्यंतची सगळी 12 खडी मी म्हणतो.
मग बाराखडी म्हणण्यामुळं काय, देवा यातले कुठले तरी शब्द तू एकत्र कर, त्याची मांडणी कर आणि त्या तुझं स्तोत्र समजून तू ते स्वीकार, यासाठी मी म्हणतोय. कारण मला स्तोत्र येत नाही. मग स्तोत्र येत नाही तर प्रत्येक स्तोत्रामध्ये बाराखडीच असते ना, प्रत्येक स्तोत्रामध्ये बाराखडी असती तर मला येत नाही ना स्तोत्र बनवायला, म्हणायला पण येत नाही. मग मी शब्दच टाकतो, त्या शब्दाची तू जुळणी कर, ते स्तोत्र घे आणि तुझा तू स्वीकार, तुझं तू स्तोत्र बनव आणि तुझं तू स्वीकार. खरंच आहे. आणि हीच गोष्ट मान्य होते भगवंताला. एवढा भाबडेपणा, एवढा भाव जो आहे, हा भाव डायरेक्ट भगवंतापर्यंत पोचत असतो. पण आपण त्या पद्धतीने करतोय का बघायला पाहिजे मात्र. नाहीतर मग हे सगळं काय होतं की भलतंच काहीतरी होत असते. तर मी जे करत असतो त्यामुळं देव जोडायच्या ऐवजी देव कुठेतरी बाजूलाच निघून जातो. म्हणून म्हणतात माऊली पुढं, मग मी न पविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेने लादलेने सौरसे स्वर्गा येती. मग ही काय करतात, मी प्राप्त होत नाहीच नाही, असे जे आतून जे पापरूप पुण्य आहे त्या लाभलेल्या पुण्याच्या बळाने स्वर्गाला जातात. हे पापरूप पुण्य घेऊनच स्वर्गाला जातात. मग पाप आहेच ना चिकटलेलं त्याला. मग चिकटलेलं असेल तर भेसळच ते पुण्य आहे ना, भेसळयुक्त पुण्य आहे. त्यामुळे भेसळयुक्त मनुष्य योनीमध्ये परत यावं लागतं. भेसळयुक्त सुखदुःखानं भेसळ असलेल्या गोष्टीमध्ये परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. मृत्यूलोक शब्द त्यासाठीच वापरलेला. मृत्यू शब्दाचा अर्थ आहे जिथं क्षय आहे, जिथं काळाची सत्ता चालते. स्वर्गाला पण काळाची सत्ता आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त झनी जडो देशी. ब्रह्मदेवाची पद सुद्धा दुःखाची स्थानं आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी या अभंगामध्ये पहिलाच अभंग आहे गाथेमध्ये. समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राम. अनेक न लगे माईक पदार्थ आणि तेथे चित्त झनी जडो दिशी. पुढे आहे वर्णन, अभ्यास बघा. ब्रह्मादिकपणे दुःखाची शिराणी तेथे चित्त झनी दुश्चित झनी जडो दिशी. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. मला कळलं म्हणतात तुको, पण माझी वृत्ती हरीच्या चरणी राहावी एवढंच आहे, स्वर्गाच्या चरणी नव्हे. ब्रह्मादिक पद सुद्धा मला नको आहेत, दुःखाची ठिकाणच आहेत ती. मग त्या दुःखाना आणि कशाला जायचं, इथं काय कमी दुःख आहे मग? जर सगळंच आहे तर मग मी न पविजे ऐशे, मग मी प्राप्त होत नाही. ते जे पापरूप पुण्य असे, ज्यामुळे मी प्राप्त होत नाही ते पापरूप पुण्य असलं तर त्या पापरूप पुण्याच्या जोरावर तेनी लादलेनी सौरसे स्वर्गा येती. त्या लाभलेल्या, लादलेनी म्हणजे लाभलेल्या, सौरशे, सौरश म्हणजे पुण्याच्या बळाने स्वर्गाला जातात. ते स्वर्गामध्ये पोचत असतात. पापरूप पुण्य असून सुद्धा स्वर्गामध्ये जातात. जेथे आता स्वर्गाचं वर्णन करायला चालू केलं बघा माऊलीने. काय म्हणतात बघा, जेथे अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. त्या राजधानीचं नाव स्वर्गातल्या अमरावती आहे. आत्ताच्या अमरावतीला पण नाव त्यावरून कशावरून पडलं असेल बघा. पण ते ही इंद्राची जी राजधानी आहे ना, कॅपिटल सिटी, ती अमरावती आहे तिथली. आणि तिथं अमरत्व हे सिंहासन. सिंहासन कुठलं आहे? अमरपणाचं, म्हणजे लवकर मृत्यू येत नाही ना. स्वर्गात अमरपणा हे सिंहासन आहे. आणि काय आहे? ऐरावतासारखे वाहन. ऐरावत हत्तीसारखं बसायला वाहन आहे, साधा हत्ती नव्हे, ऐरावत हत्ती. आणि अमरावती राजधानी आहे. ही इंद्राचा हत्ती आहे बरं का. इंद्राच्या हत्तीचं नाव ऐरावत आहे. हा भागवतातल्या कथा आपल्या लक्षात येईल. अमृत मंथन चालू झालं ना, क्षीरसागर मंथन चालू झालं अमृतासाठी. ते अमृत शोधायसाठी क्षीरसागराचं मंथनातून 14 रत्न बाहेर पडली आणि त्यातून ऐरावत नावाचा हत्ती मिळाला. आणि तो ऐरावत हत्ती इंद्रानं आपल्यासाठी मागून घेतला. तो त्याचं वाहन आहे इंद्राचं, म्हणून ऐरावत शब्द वापरलेला आहे. ते ऐरावत कुठून आलेला आहे? त्या क्षीरसागराच्या मंथनातून आलेल्या 14 रत्नापैकी एक आहे. राजधानी भुवन अमरावती. बघा, तिथं ऐरावत सारखी वाहन आहे, राजधानी अमरावती आहे, अमरपण सिंहासन आहे. मग तिथं जायला इच्छा होतीच ना. जेथे महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूची. काय काय आहे त्याचं वर्णन केलंय. ज्या ठिकाणी महासिद्धी आहे, अष्टमहासिद्धी म्हटलेलं त्याला, म्हणजे अनिमा महिमा वगैरे सिद्धी आहेत ना,
त्या अष्टमहासिद्धींची भांडारं जो आहेत, अमृताचे साठे आहेत, कोठार आहेत. किती किती प्यायचे तेवढं प्या. जिथे गावी खिल्लारे कामधेनूचे गायीचे कळपच्या कळप आहे. बघा, एक कामधेनू प्राप्त होणं म्हणजे किती अवघड, अमृताचा थेंब मिळणं म्हणजे किती अवघड मृत्यू लोकामध्ये. पण स्वर्गामध्ये अमृताची कोठार आहे. कामधेनू एक नाही, कळपच्या कळप फिरतात रस्त्यानं कामधेनूचे. काय मागायला ते मागा त्यांच्याकडे. आणि सगळ्या महासिद्धी तिथं राहतात. अनिमा, महिमा, लाहिना, प्राप्ती, पाकाक्ष, इशिता, वशिता, प्राकाम्य, अशा 8 महासिद्ध्या आहेत. म्हणजे अनिमा जी आहे ना, त्या अणुसारखं शरीर लहान करता येतं, ही एवढी सिद्धी मिळते. कुठं जाता येत नाही ना मोठं. अष्टमहासिद्धिका दाता, हनुमंताच्या स्तोत्रामध्ये, हनुमान चालिसामध्ये वाक्य एक ओळ आहे बघा. अष्टमहासिद्धी ही दाता कोण आहेत? हनुमानजी आहे. म्हणून हनुमान सुद्धा जाताना लंकेत प्रवेश करताना लहान रूप घेतलंय, कधी कधी मोठं रूप घेतलेलं आहे बघा. त्या सगळ्या सिद्धी त्यांच्याकडे आहेत ना. म्हणून तर अनिमा म्हणजे अणुसारखं छोटं रूप धारण करणं. महिमा म्हणजे शरीराचा प्रचंड आकार मोठा करणं. गरिमा शब्द आहे ना, ते शरीर अगदी इतकं जड करणं की कुणालाच उचलता येणार नाही. लाहिमान आहे ना, एकदम हलकं शरीर करणं, फुलासारखं, कापसासारखं. प्राप्ती म्हणून कोणत्याही स्थळी सहज जाणं. जसं मन जातंय ना चढ दिशी. आत्ता मी इथं म्हणलो तर चढ दिशी मी म्हणलो अमेरिकेत मी पाहिजे, तर तात्काळ मी अमेरिकेमध्ये जातो. त्याला म्हणायची प्राप्ती. प्राकाम्य, सर्व इच्छा पूर्ण करण्याचं मनातलं लोकांच्या कळतंय असली सिद्धी म्हणजे प्राकाम्य म्हणतात. आणि ईशित्व तर त्याच्यावरची वस्तू आणि प्राण्यावर जसा ईश्वराचा अधिकार असतो तसा अधिकार त्याला प्राप्त होतो. आणि शेवटची वशित्व आहे, वशीकरण. कुणालाही वश करता येतं. ज्या ज्या व्यक्तीवर वशीकरण करता येते ती व्यक्ती, वस्तू लगेच वश होते. अशा अष्टमहासिद्धीचं कोठार, अष्टमहासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे आणि कामधेनूचे कळप त्या याच्यामध्ये मिळतात आपल्याला स्वर्गामध्ये. तिथे हे लोक जातात. जे ते ओळगे देव पायिका, सैंग चिंतामणीचिया भूमिका, विनोद वनवाटिका सुरत रुचिया. स्वर्गात देवांचे समुदायाच्या समुदाय चाकर होऊन सेवा करत असतात. आपली सेवा करायला येतात देव. सर्वत्र चिंतामणीची शेतच आहे. चिंतामणीची या भूमिका, सगळीकडे चिंतामणीच्या जमिनी आहेत. आणि विनोद वनवाटिका सुरतरुच्या, सुरतुरु म्हणजे कल्पवृक्ष, कल्पवृक्षाच्या बागा आहेत. काय मागायचं तेवढं मागून घ्या. गंधर्व गात गाणी, जे ते रंभे ऐशिया नाचणी. गंधर्व गाणी म्हणतात, रंभेसारख्या अप्सरा नृत्य करायला आहेत. आणि अंतपुरामध्ये उर्वशी, मुख्य विलासनी, अंतोरिया म्हणजे अंतपुरामध्ये, म्हणजे त्यांचं अंतपुर जे असतं इंद्राचं, त्या अंतपुरामध्ये उर्वशी, रंभेसारख्या नृत्य करणाऱ्या उर्वशीसारख्या अंतपुरामध्ये ह्या विषय वासना पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या स्त्रिया, गंधर्व, अगदी शास्त्रीय क्लासिकल गाणी गाणारे गंधर्व तिथं आहे. ती गाणी सुद्धा ऐकता येतात. काय नाही, भूक ताण नाही, काय नाही, अशी सगळी मजा आहे. असं वर्णन माऊली करावं घेतात. अंतपुरामध्ये उर्वशीसारख्या स्त्रिया आहेत. मदन ओळगे शेजारी, जो मदन आहे तो मदन काय करतो बघा, शय्यागृहात सेवा करतो, आपली पाय दाबतो. जेथे चंद्र शिंपे सांबरे, म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र पाणी शिंपडतो सांबरे. पवना ऐसे म्हणी अरे धावणे जेत, वायूसारखे चपळ असे चाकर सुद्धा आपल्या तिथे सेवेला असतात. वायू ही देवता आहे. सगळ्या देवता आहेत ना, अग्नी, वायू, वरुण, इंद्र, सगळे जे आहेत ते आपल्या चाकरीसाठी असतात. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण, भाटिवेचे सुरगण बहुस जेत म्हणजे स्वर्गामध्ये जे बृहस्पती प्रमुख असतात, ज्या ठिकाणी गुरु आशीर्वाद आणि कल्याण इच्छिणारे ब्राह्मण तिथं असतात. स्तुतीपाठक असतात. स्तुतीपाठक म्हणजे भाटिवेचे सुरगण असा शब्द वापरला. स्तुतीपाठक करणारे बहुवस म्हणजे पुष्कळ असतात. लोकपाळ रांगेचे. पुन्हा आणि पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, काय स्वर्गाचं वर्णन केले बघा. रांगेने उभे राहून आपल्याला सलाम करणारे लोकपाळ आहेत. लोकपाळ म्हणजे मोठमोठे देवदेवता म्हणूया आपण त्यांना. लोकपाळ रांगेचे, राऊत जी पदवीचे, उच्च श्रवाखाचे खोलनीये. म्हणजे रांगेने उभं राहून मानवंदना करणारे लोकपाळ आहेत.
मानाची पदवी संपादन केलेले घोडेस्वार आहेत. राऊत, राऊत म्हणजे घोडेस्वार, आणि मान म्हणजे पदवीचे. मानाची पदवी संपादन केलेले घोडेस्वार आहेत. आणि उच्चश्रवाखाचे कोलोनिया म्हणजे रत्नखचित झूल घातलेला उच्चश्रवा नावाचा घोडा सुद्धा आहे. हा उच्चश्रवा सुद्धा, तेव्हा लोकपाळ कुणाला शब्द वापरलाय तर इंद्र, अग्नी, यम इत्यादी जी देवता आहेत ना त्यांना लोकपाळ म्हणतात. ते लोकपाळ सगळे रांगेने उभे असतात मानवंदना करायला. कारण आपण पृथ्वीवरनं फार मोठी कामं करून गेलोय ना, पुण्यकर्म करून गेलेलं असतंय. त्यामुळे आपल्या स्वागतासाठी आणि उच्चश्रवा घोडा सुद्धा आपल्याला वापरायला मिळतो. उच्चश्रवा सुद्धा या सागराच्या मंथनातून, क्षीरसागराच्या मंथनातून आलेल्या 14 रत्नापैकी एक आहे. मगाच्या ऐरावत आपण बघितला हत्ती, तसा उच्चश्रवा घोडा सुद्धा त्यातून मिळालेला आहे. आणि असे 7 मुख असलेला घोडा आहे तो. भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. या अमृत मंथनाचा जो सीन आहे, जे चॅप्टर भागवतामधला, त्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे. मला स्कंद आठवत नाही तो. तर त्याला 7 मुख उच्चश्रवाला, आणि तो घोडा सुद्धा इंद्राने घेतलेला होता. अशा प्रकारचा उच्चश्रवा घोडा सुद्धा आपल्याला मिळतो. हे असो ऐसे भोजे भोग इंद्र सुखा सारसे, ते भोगिजती जवासे पुण्यदेश. धोका सांगितला शेवटच्या ओळीमध्ये माऊलीने. काय म्हणतात? जे वर्णन असू दे बाबा, जे इंद्राच्या भोग सुखासारखे पुष्कळ भोग आहेत, ते सगळे याज्ञिक जे आहेत ना, यज्ञ करून पुण्यकर्म होऊन वरती जातात, स्वर्गामध्ये ते घेतात. पण जोपर्यंत पुण्याचा द्वेष आहे तोपर्यंतच धोका सांगितलेला आहे. सगळे इंद्राचे भोगाचे, सगळे इंद्रासारखे भोगाचे सगळे सुख मिळतात, पुष्कळ भोग आहेत. पण हे पुण्य काम करणारे जे आहेत, म्हणजे पुण्यात्मक पाप ज्यांनी स्वर्ग प्राप्त केला असे जे लोक आहेत, ते कुठंपर्यंत राहतात? पुण्याचा लेश आहे तोपर्यंत, सेविंग खात्यावर आहे तोपर्यंत. नाहीतर मग आपण कुठेतरी गेलो फिरायला, हॉटेलमध्ये राहतो, महिना झाला, 15 दिवस झाला, पैसे द्यायला चालू असतात, तोपर्यंत हॉटेल मालक आपल्याला काय म्हणत नाही. पैसे संपले आणि द्यायचं बंद केल्या, हॉटेल मालक काय म्हणे, चला हॉटेल सोडा, तसं स्वर्ग सोडा म्हणून आपल्यावर बंधन येतं. का? पुण्याचा लेश आहे तो संपला, बाहेर पडा. हे स्वर्गाचं वर्णन सुद्धा माऊलीने अगदी बहारदार पद्धतीने केलेलं आहे. असो, ह्या काय ओव्या चिंतन करायच्या नाहीत बरं काय, वाचण्याच्या आहेत फक्त. चिंतन करायचे ओव्या आपण थांबतोय आणि चिंतन करतो. त्याचं वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेऊया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल विठ्ठल. उद्या आपण श्लोक क्रमांक 21 सुरू करतोय. आज आपली 327 नंबरच्या ओळीपर्यंत चिंतन झालेलं आहे 9व्या अध्यायाचं. हरी बाबा.